बोल पटकन. नहीं क्या करना है कि नमस्कार. मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी इथून आज आपणास काही पुढील असाइनमेंट्स दाखवणार आहे, जी DTP कोरल ड्रॉमध्ये आहे. अ, तर यामधील पहिला जो फोटोशॉप सॉफ्टवेअर आहे त्याच्यामधील एक असाइनमेंट आहे, ती तुम्हाला आता दाखवणार आहे. यामध्ये मी एक PDF ओपन करते. अशा पद्धतीने आपल्याला एक बेबी शॉवरचं कार्ड आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यासाठी कोणते-कोणते टूल्स यूज केलेले आहेत, कोणत्या इमेजेस कशा घ्यायच्या आहेत, शेप कसे ड्रॉ केलेले आहेत आणि त्याचे जे टेक्स्ट आहेत, त्याचा फॉन्ट्स स्टाईल कशी बदलायची आहे, ती तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप असाइनमेंटमध्ये दाखवणार आहे. तर आता मी फोटोशॉपमध्ये ओपन करते. या असाइनमेंटमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला जी इमेज घेतली होती, ती इमेज जी घेतली आहे, ती किती बाय किती इंचेसमध्ये घ्यायची आहे, हे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. जे इन्व्हिटेशन कार्ड आहे 5.5 सॉरी इन्व्हिटेशन कार्ड जे घेतलेलं आहे ते 5.5 इंटू 7.5 इंचेसचं आहे. याचं व्हर्टिकली ओरिएंटेशन असलं पाहिजे आणि इन्व्हिटेशन कार्ड आपल्याला कसं बनवल्यानंतर फायनली दिसेल हे इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यामध्ये इन्सर्ट ग्राफिक अँड ॲडजस्ट दीज शेप्स ॲज रिक्वायर्ड. जे काही रिक्वायर्ड आहेत शेप्स ते आपण घेणार आहोत आणि काही इमेजेस आहेत त्या आपण Googleवरून डाउनलोड करून घेणार आहोत. बऱ्याचशा इमेजेस आहेत त्या कार्टून सारख्या आहेत. कार्टूनमध्ये बलून्स आहेत, एलिफंटचा फेस आहे, मिल्क बॉटल आहे, सॉक्स आहे, त्यानंतर डक आहे आणि पिन आहे. तर यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही कलर्स वगैरे ॲडजस्ट करायचं असेल किंवा काय, तर आपण त्या पद्धतीने एक-एक ॲडजस्ट करून दाखवूया. आता मी माझ्या इथल्या फोटोशॉप हे ओपन केलंय. यामध्ये मी इमेज घेतली आहे. यामध्ये मी जे पेज घेतले ती साईज मी मापून घेतली आहे. 5.5 इंटू 7.5 व्हर्टिकल फॉर्ममध्ये न्यू ऑप्शनमधून घ्यायची आहे. ती अशा पद्धतीने मी घेतलेली आहे. बॅकग्राऊंड याचं व्हाईटच आहे. त्या लेयरला मी त्याच्यावर मी लेयरवर काम करत नाही. ती तशीच ठेवते. लॉक केलेली आहे ती तशीच ठेवते. आपण अनलॉक पण करू शकतो. याच्यावर डबल क्लिक केलं की अनलॉक होतं. परंतु मला त्या लेयरला मला काही चेंजेस करायचे नाहीत. मला न्यू लेयर घेऊन काम करायचं आहे. आता याच्यामध्ये जे दाखवलंय बॅकग्राऊंडला एक रेक्टँगल आहे. थोडा एक ब्लू या ग्रीन डार्क ब्लू कलर असा आहे, मोरपंखी कलर असा आहे आणि याच्यामध्ये थोडी लाईट शेड याच्यामध्ये दिलेली आहे, ती बॉर्डरला दिलेली आहे. एकच रेक्टँगल आहे घेतलेला, ड्रॉ केलेला आहे आणि त्याला बॉर्डर थोडी वाढवलेली आहे. तर ती कशी घ्यायची आहे, मी माझ्याकडे ऑलरेडी इथे लेयर्स बनवून ठेवलेले आहेत. फक्त तुम्हाला कशी घ्यायची हे दाखवते. याच्यामध्ये आपल्याला रेक्टँगल जो टूल आहे त्याच्यावर मी इथे क्लिक धरून ठेवली, की त्याच्या पुढच्या जी लिस्ट आहे ती ओपन होते. यामध्ये रेक्टँगल टूल जसं की मी आता हा ड्रॉ एक नॉमिनल तुम्हाला करून दाखवते. अशा पद्धतीने मी ड्रॉ केलाय. ड्रॉ केल्या-केल्या प्रॉपर्टीची जी विंडो आहे ती ऑटोमॅटिकली ओपन होते. याच्यामध्ये फिल कलर आणि स्ट्रोक कलर तुम्ही ऑलरेडी इथं फिल कलर घेऊन डायरेक्टली ड्रॉ केला तरी चालेल किंवा नंतर सुद्धा फिल कलर करता येतो. यामध्ये अशा पद्धतीने जो आपल्याला कलर घ्यायचा आहे, तो आपण कलर याच्यामध्ये निवडणार आहोत. तो मी अशा पद्धतीने कलर घेतलाय. मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते. जसं मी एक आत्ता रेक्टँगल ड्रॉ केलाय. याच्यामध्ये थोडासा मला डार्क कलर पाहिजे. मी तो डार्क शेड घेतली आहे. आणि त्यानंतर हा फिल कलर झाल्यानंतर मला स्ट्रोक कलर घ्यायचा आहे आणि स्ट्रोक कलर घेण्याआधी मला ती स्ट्रोकची जी साईज आहे ती थोडी वाढवायची आहे.
आता याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात. मला प्लेन टाईप पाहिजे. डॅश डॅश किंवा डॉट डॉटवाली डॅशची स्टाईल नको आहे. मला प्लेनमध्ये पाहिजे म्हणून मी प्लेन घेतली. त्यानंतर याच्यामध्ये मी साईज वाढवते. वाढवल्यानंतर याच्यामधला जो कलर आहे तो मला थोडा फेंटमध्ये घ्यायचा आहे. तर तो अशा पद्धतीने मी फेंट घेतला आहे. मी बाहेर क्लिक केलं केल्यानंतर कसं दिसतंय बघा. अशा पद्धतीने रेक्टँगल ड्रॉ केलेला दिसेल आणि याची जी स्टाईल आहे म्हणजे बॉर्डर आहे, आउटलाईन जी आहे किंवा त्याला स्ट्रोक म्हटलं तरी चालेल, तो स्ट्रोकची साईज मी थोडी वाढवली आहे. तर अशा पद्धतीने पेज जे आहे ते पूर्णच्या पूर्ण ड्रॉ करून तुम्ही या पूर्ण पेजला लावून घ्यायचं आहे. जसं की मी याच्यावर क्लिक केलं, मूव्ह टूलने सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला जे एखादी इमेज वाढवायची आहे तर ते अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतली आहे. आता मी याच्यामध्ये मी ऑफ करून घेते. मी माझी जे ऑलरेडी तयार केलेला रेक्टँगल आहे तो मी इथे ड्रॉ करून अशा पद्धतीने मी सेट करून घेतलाय. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्टार द्यायचे आहेत. मी हा डिसेबल अनेबल करतेय. जी लेयर तिथेच आहे मी ती पूर्ण घालवलेली नाहीये. तिथे फक्त मी डिसेबल जो आय दिसतोय तो तुम्हाला डिसेबल केला की तो बंद होते तात्पुरत्या स्वरूपात आणि परत अनेबल केला आहे की तो त्या पद्धतीने तुम्हाला इथे जो काय आपण ड्रॉ केलेला इमेज आहे ती आपल्याला दिसते. याच्यामध्ये हे जे स्टार दिलेले आहेत आता ही बॉर्डरचा जो कलर आहे तोच याच्यामध्ये फिल केलेला आहे. अशा पद्धतीने जे स्टार आहेत ते मी स्टार आधी पहिले ड्रॉ करून घेते. त्याच्यानंतर हा सुद्धा शेप जो आहे तो पण स्टारचाच आहे. 5 स्टार आहे आणि हा 4 स्टार आहे. माझ्याकडे आता 4 स्टार नव्हता म्हणून मी 3 स्टारच घेतलाय आणि 5 स्टार मी ड्रॉ करून घेतलंय. ते सध्या मी आधी पहिल्यांदा लावून घेते अशा पद्धतीने. जो थोडंसं सर्कलच्या स्वरूपात म्हणजे पूर्ण इमेज त्याच्यामध्ये भरून गेलेली आहे स्टारने. तर तो शेप घ्यायचा कसा हे मी दाखवते. मागच्या असाइनमेंटमध्ये पण दाखवलंय. पुन्हा एकदा दाखवते. याच्यामध्ये रेक्टँगललाच क्लिक केलंय मी आणि जी आलेली लिस्ट आहे त्याच्यात लास्टला कस्टम शेप टूल. आता काही कस्टम शेप टूलमध्ये बाय डिफॉल्ट थोडे कमी आहेत. म्हणजे जी सॉफ्टवेअर तुम्ही जे इन्स्टॉल करता तेव्हा वाईल्ड ॲनिमल्स, लीफ ट्रीज आणि बोट्स या स्वरूपाचेच काही ठराविक दिसतात आणि फ्लॉवर्स असे 4 प्रकारचे दिसतात. परंतु मी काही ऑनलाईन साईटवरून ज्या काही फ्री साईट्स आहेत त्याच्यामधून मी डाउनलोड केले .csh जसं की मी याच्यामध्ये फाईलला क्लिक केलं आणि या ठिकाणी इम्पोर्ट शेप या ऑप्शनमधून जसं याच्यामध्ये .csh नावाचे मी शेप काही स्टार .csh असं गुगलवर सर्च केलं की काही वेबसाईट्स येतात. त्यातून काही जे शेप आहेत ते फ्रीमध्ये मिळतात. काहीला पे करावं लागतं. पण मी मोस्ट ऑफ फ्रीमधले घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी लोड करून ठेवले आहेत. तुम्हाला मी दाखवते. जसं हा बघा हा स्टार कस्टम शेप ब्रश पोर्टल .csh ज्याचा टाईप CSH दिसतोय तिथून लोड केलं की तुम्हाला लोड केलेले असे स्टार्स दिसतात. मग ह्याच्यातले तुम्ही अप्लाय करून घेऊ शकता. तर यामध्ये जे काही मी अजून शेप घेतले होते 2 प्रकारचे जसं मी आत्ता हा एक स्टार आहे आणि हा एक घेतला 3 स्टारवाला. तर तुम्हाला तो ड्रॉ कसा करायचा त्याच्यासाठी मी फक्त सिलेक्शन केलं आणि जेवढा आपल्याला साईज हवी आहे तेवढा आपण ड्रॉ करून घेतलाय. आता याच्यामध्ये परत मी मूव्ह टूलला क्लिक करते आणि तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी तुम्ही त्याला घेऊ शकता. शिफ्ट की प्रेस करून पण तुम्ही साईज त्याची ठरवू शकता. जसं की मी शिफ्ट की प्रेस केलं ऑटो सिलेक्ट हे ऑफ करते ना तर तो कुठल्याही लेअरवर लेअर सिलेक्ट होत जाईल. तर मी आधी अशा पद्धतीने छोटा स्वरूपाचा मी लावून घेते. शिफ्ट की प्रेस करून घेतलं. याच्यामध्ये साईज जी आता बॉर्डरची साईज दिलेली आहे ती थोडी कमी करायला पाहिजे कारण इथं बॉर्डर ऑलरेडी मी जास्त दिली होती त्याच्यामुळे तो स्टार अशा पद्धतीने दिसत होता त्याची बॉर्डर लाईनच जास्त दिसत होती.
आता मला कलर सेम टू सेम पाहिजे, पण इथे कलर वेगळा दिसतोय. याच्यामध्ये मला कलरवर क्लिक करते, तर थोडासा मला फिल कलरमध्ये हा चेंज करते. हा जो कलर आहे तो त्याला मी अप्लाय केलाय आणि अशा पद्धतीने सपोज तुम्ही लाईन त्याची कमी अधिक कमी केला तरी चालेल, मी 0 ठेवला तरी चालेल. आपल्याला स्ट्रोक नको आहे, तो मी नन करून टाकते. मला फक्त फिल कलर केलेला स्टार पाहिजे. शिफ्ट की प्रेस करून ठेवली की तो स्टार सगळ्या अंगाने तो कंप्लीट कमी होतो. जसं आता मी थोडंसं अल्ट की प्रेस करून झूम करते, तर तुम्हाला इथे दिसेल की अशा पद्धतीने तो स्टार दिसेल. तुम्हाला थोडासा क्रॉस करायचा असेल तर तुम्ही क्रॉस करू शकता, कसंही. ओके. अशा पद्धतीने मी स्टार जिथं-जिथं मला ॲप्लाय करायचे ते पूर्ण इमेजमध्ये मी भरून घेतले. आत्ता मी हा ऑफ करते आणि अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते, जो मी इथे ॲप्लाय करून घेतलेला आहे. थोडं झूम कमी करते आणि मग तुम्हाला दाखवते. जे आपल्या हँडशेपने वर खाली करायचं असेल इमेज, तर आपण कीबोर्डमधली स्पेसबार की जी आहे ती प्रेस करून ठेवली की तुम्हाला हँडशेप दिसेल. जो याचा शॉर्टकट आहे हँडशेपचा आणि आपल्याला वर खाली करून ॲडजस्ट करून घेता येतं. मोस्ट ऑफ कीबोर्डवरच्या ज्या कीज आहेत त्या तुम्ही शॉर्टकट कीज जर तुम्हाला एवढ्या जास्तीत जास्त माहिती असतील, तर तुम्ही अधिक फास्ट गतीने काम करू शकता. तर अशा पद्धतीने मी हे स्टार सगळे लावून घेतले. आता मोठ्याच्या स्टारच्या बाजूला छोटा स्टार वगैरे असे मी काही लावून घेतलेले आहेत. थोडी मोठी साईज, छोटी साईज अशी करून घेतली आहे. आणि याचा एक मी फोल्डर बनवला आहे, जेणेकरून तुम्हाला इथे दिसताना लेयर भरपूर दिसणार नाही. जसं मी याच्यावर क्लिक करते, तर तुम्हाला याच्यात दिसतील. तर मला किती स्टार इथे घ्यावं लागले शेप. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 स्टार मला घ्यावे लागले आणि हे असे भरपूर लेयर्स वर खाली आपल्याला करायला बराच वेळ जातो. मी जेव्हा स्टार सेट करून घेतले, सेट केल्यानंतर मी जेव्हा सिलेक्ट करून पूर्ण जी स्टार जेवढे घेतले तेवढ्याचे जेवढे लेयर्स आहेत त्याला मी सिलेक्ट केलं आणि डायरेक्ट इथं फोल्डरचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. लेयर्स विंडोच्या खाली क्रिएट अ न्यू ग्रुप याच्यावर क्लिक केल्यावर त्याचा ग्रुप बनतो आणि ग्रुप बनल्यानंतर इथे अशा पद्धतीने मी त्याला नाव दिलं स्टार म्हणून, जेणेकरून मी वन टाईम इथे मी ऑफ करू शकते किंवा ऑन करू शकते. सेम अदर स्टार सुद्धा जसे मी घेतले आहेत, याच्यामध्ये तुम्हाला इमेजमध्ये दाखवते परत. हे छोटे-छोटे अदर स्टार आहेत, पण त्याचा कलर मात्र कुठला आहे, याच्यामधलाच डीप कलर आहे, पण थोडासा फेंट आहे, किंचित आहे, जो दिसायला पाहिजे म्हणून. जेव्हा मी अदर स्टारवर क्लिक करते, तर अशा पद्धतीने स्टार दिसतात, जे की आपण याच्यामध्ये ड्रॉ करायला सेम शेपमध्येच जायचं आहे, कस्टम शेपमध्येच आहेत आणि हे अशा पद्धतीने इथून ॲप्लाय करून घेतलेत. अशा पद्धतीने तो ॲप्लाय करून घेतलाय. आता याला व्हाईट कलर इथला जो फिल कलर आहे तो थोडासा मी कमी करते आणि अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने तो कलर दिसेल. कलर तुम्ही फेंट, कमी, अधिक अशा पद्धतीने घेऊ शकता की जो दिसायला पण पाहिजे. तर असा मी एक आत्ता स्टार घेतलाय. याच्यामध्ये मी अदर स्टार म्हणून मी आहे तो एक घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी इमेज घेतली आहे. आत्ता पहिली इमेज मी डिलीट करते, कारण मी तुम्हाला ती घेण्यासाठी दाखवलेली आहे, कशी घ्यायची आहे. स्टार सगळे लावून घेतले. त्याच्यानंतर मी काही इमेजेस सगळे Googleवरतून डाउनलोड केलेत. जसं Googleवरती टाकलंय की कार्टून बलून्स किंवा कार्टून फेस, एलिफंट फेस किंवा मिल्क बॉटल. याच्यामध्ये तुम्हाला दाखवते किंवा हे बघा कार्टून बलून्स, एक क्लिप आर्ट वगैरे जे काही नाव आपण असेल देऊ शकतो आणि त्याप्रमाणे JPG असलेली फाईल आपण घेऊ शकतो. अशा वेगवेगळे कलर्सचे वगैरे होते, त्याला साजेसा असा मी बलून घेतलाय. अशा सगळ्या इमेजेस पहिल्या मी डाउनलोड करून घेतल्या आहेत आणि डाउनलोड केल्यानंतर एक तुम्ही इन्सर्ट करून लावू शकता आणि हे पूर्ण कार्डभर आहे. इथे हा कॉर्नर ॲप्लाय केला, हा कॉर्नर. त्याच्यानंतर इथे सेंटर पॉइंटला लेफ्ट आणि राईट साईडला
आणि बॉटम साईडच्या दोन्ही कॉर्नर्समध्ये त्याला अप्लाय केलं आहे. म्हणजे टोटल इथे 3 आणि इथे 3, म्हणजे जेणेकरून तुमचं कार्ड पूर्ण भरलेलं असेल, कुठेही तुम्हाला एम्प्टी जागा इथे दिसणार नाही. त्याच्यामध्ये कार्ड पूर्ण भरल्यासारखं दिसतं. तर अशा पद्धतीने मी हां, अजून एक काही इमेजेस मी याच्यामध्ये लावले आहेत. सॉरी, इमेजेस नव्हे, शेप तयार केले होते. ज्याला एक सर्कल घेतलाय आणि सर्कल घेतल्यानंतर त्याला थोडासा मी ग्रेडियंटचा एक फील दिला आहे, रेडियल म्हणून. तसं मी आता तुम्हाला दाखवून घेते. याच्यामध्ये थोडी इमेज मी मोठी करते म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. याच्यामध्ये इलिप्स एक असा सर्कल घेतलाय आणि याच्यामध्ये हा कलर जो आपला ब्लूइश कलर आहे, फील कलर, हा दिसत का नाही आहे कारण मी रेक्टँगलच्या खाली लेअर घेतली होती आणि लेअर मी आत्ता वरती घेतली. वरती घेतल्या लक्षात आलं. जसं मी आता ही लेअर खाली असेल तर तुम्हाला दिसणारच नाही, कारण या लेअरच्या वरती रेक्टँगल आहे, म्हणजे हा बॅकग्राऊंड वरती आलाय. मी तो लेअर वरती घेतला. आता तो अशा पद्धतीने फिल झालेला दिसेल. याच्यामध्ये फिल कलरला जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला सगळे प्रकार मिळतात कलरचे. याच्यामध्ये ग्रेडियंट सुद्धा आहे आणि ग्रेडियंटमध्ये आपण जो काय कलर आपल्याला घ्यायचा आहे तो आपण इथं डबल क्लिक केल्यानंतर घेऊ शकतो. जसं मी आता थोडासा डार्क कलर घेते तुम्हाला फील कलर येण्यासाठी आणि इथे एक मोतीसारखा थोडासा फील आला पाहिजे असा तो कलर घेतलाय आणि याच्यामध्ये जो रेडियल आहे तो अशा पद्धतीने घेतलाय आणि कसा आपल्याला सेट करायचा आहे तो आपण घेऊ शकतो. तर असा मी तयार केलाय. स्केलमध्ये तुम्हाला कमी अधिक किती करायचा आहे तो पण आता आहे तो आपल्याला फील दिसला पाहिजे म्हणून तो स्केल तेवढाच ठेवलाय. नाहीतर तुम्ही मधलाच थोडासा भाग मोठा केला तर तुम्हाला तो ट्रान्सपरंट किंवा असा चकचकीत दिसणार नाही. तुम्हाला जर फ्लो किती हवा आहे, व्हाईटचा फ्लो जास्त हवा असेल तर तो व्हाईट तसा दिसेल. आपल्याला व्हाईटचा आत्ता फ्लो तेवढा नको आहे. थोडा ब्लूइश पण पाहिजे आणि थोडंसं एक शायनिंग आल्यासारखं असलं पाहिजे, मोतीसारखं दिसलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तो सर्कल घेतलाय आणि एक एक ड्रॉ करत गेले. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला शेप दिसतोय. जसं मी आत्ता हे ड्रॉ केलेले तुम्हाला दिसतात हे सर्कल. हे जे थेंब दाखवलेले आहेत, एक मिल्क बॉटलमधून थेंब बाहेर पडतात असं दाखवलेलं आहे. मग मी काय केलंय, हाच शेप मी इथे घेतलाय आणि त्या शेपला मी याच्यामध्ये शेपर जो आहे, डायरेक्ट सिलेक्शन याचा वापर करून मी काम केलंय. आता याच्यासाठी सगळ्यात पहिलं याला मी क्लिक केलं आणि थोडंसं त्याचा शेप जो आहे तो त्याला मी चेंज केलाय, थेंबासारखं दाखवायचं आहे. असा मी तो शेप केलाय आणि जसा हा मी एक थेंबाचा शेप दाखवला तसा मी तो शेप क्रिएट केलाय. सेम असा हा पण मी तसाच केला होता. याच्यामध्ये लक्षात घ्या की हा जो व्हाईट कलरचा आहे, डायरेक्ट सिलेक्शन टूल जो इथे दाखवला आहे, तो त्या पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता. इथं दोन्ही साइडने मी कमी करते आणि तो असा थेंब दिसेल.
आणि नंतर मी त्याला क्रॉस करून घेतलंय अशा पद्धतीने. आता मी थोडासा मोठा दाखवलाय, तो छोटा करून त्या पद्धतीने मी त्याला सेट केलंय आणि अशा पद्धतीने मी थोडासा क्रॉस केलंय आणि या ठिकाणी लावलंय. तर असा तो शेप त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. हे एक तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून दाखवलंय. ऑलरेडी इथे बनवलेलं आहे. थोडं छोटं करून दाखवते मी. तर अशा पद्धतीने इमेज आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये जो सर्कल आहे, इथे तुम्हाला तो सर्कल खाली दिसत नाहीये, कारण याच्यामध्ये जो सर्कल आहे तुम्ही घेतल्यानंतर कसं करायचं इमेज, सेम इमेज सुद्धा काही मी अशा कट केलेल्या आहेत. जसं की मी आता एक सर्कल एक्झाम्पलसाठी मी सर्कल घेते किंवा हाच आपण एक घेऊया. हा सपोज सर्कल इथेपर्यंत मला आणायचा आहे आणि इथला जो भाग आहे तो मला इथे दिसला नाही पाहिजे. म्हणून मी काय केलंय, की बरोबर ह्याला सिलेक्ट केलंय, हा एवढा भाग, आणि इथून मी काय केलं, डिलीट केलं. सपोज डिलीट होत नसेल, फर्स्ट टाइम डिलीट करताना डिलीट होत नाही, ते आपल्याला इरेजर टूलचा वापर करावा लागतो. इरेजर टूलचा वापर करते मी. डायरेक्ट तुम्ही इरेजर जेवढा सिलेक्ट केलाय भाग तेवढा तुमचा तो इरेज होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिलीट की पण प्रेस करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुमचा शेप जो आहे, परत मी ते सिलेक्शनवर क्लिक करून डिसिलेक्ट केलंय. आता तुम्ही हा इमेज बघितलात तर अशा पद्धतीने दिसेल. ती तुम्हाला तशीच लावावी लागणार आहे. अशा पद्धतीने काही इमेजेसच्या बॉर्डरवर जात होत्या, त्यातला जो बॉर्डरवर नको आहे असलेला भाग आहे तो मी कट केलाय. जसा हा आता मी सर्कल आहे त्याचा मी अर्धा खालचा भाग कट केलाय. दिसताना असं दिसेल की या बॉर्डरच्या बॅक साईडला अजून आहे तो पूर्ण सर्कल असं ते दिसेल. तर अशा पद्धतीने काही इमेजेस ज्या बाहेर जात आहेत, बॉर्डरमध्ये जात आहेत, पण आपल्याला दाखवायचे आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी कट कराव्या लागतील, म्हणजे रिमूव्ह करावे लागतील. त्यानंतर मी इमेजेस ज्या घेतल्या आहेत, जसं मी आत्ता म्हटलंय, याच्यामध्ये आधी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही लेयर्स प्रत्येक वेळी घ्यावं लागणार आहे आणि त्या लेयर्स आठवणीने घ्यायचे आहेत. नाहीतर तो क्रिएट कसाही करत जाईल. त्याचे मी ग्रुप बनवलेत, कारण स्टार, अदर स्टार, ग्रुप 1, इमेजेस, टेक्स्ट असे मी ग्रुप बनवल्यामुळे मला कन्फ्युजन होत नाहीये. कुठल्या ग्रुपमध्ये जाऊन मला नेमकं काम करायचं आहे. म्हणजे टेक्स्टचा वेगळा केला आहे, इमेजेसचा वेगळा केला आहे, स्टारचे वेगळे केले. म्हणजे मला स्टारमध्ये जर चेंज करायचं तर मी स्टारमध्ये जाऊनच तेवढं चेंज करीन. त्याच्यानंतर अदर स्टार जे आहेत हे त्याच्यामध्ये मला चेंज करायचं त्याच्यामध्ये करेन. म्हणजे वेगवेगळं काम केल्यामुळे सुटसुटीत असं मला त्या दृष्टीने काम करता येतं आणि म्हणून मी वेगवेगळे त्याचे ग्रुप बनवलेले आहेत. त्यामुळे ही जी क्रिएटिव्हिटी करताना आपल्या कामामध्ये एक एक प्रकारची शिस्त पाहिजे, की आपण प्रत्येक कामाचं एक सेपरेशन केलं पाहिजे. सेपरेशनप्रमाणे ग्रुप्स त्याचे बनवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एखादी गोष्ट कस्टमाइज करायची असेल तर ते आपल्याला इझी जाऊ शकते. तर यामध्ये आता मला मागच्या बऱ्याच असाइनमेंटमध्ये पण दाखवलंय. पुन्हा एकदा दाखवते. प्लेस एम्बेडेडमधून आपल्याला जी इमेज घ्यायची आहे, जी आता मी डाउनलोड ऑलरेडी करून ठेवलेले आहे. जसा हा एलिफंट आहे. आता ॲक्चुअली त्यांचा एलिफंटचा फेस आहे. मला हा एवढा अर्धा कट करू शकते मी. काही इश्यू नाही. तुम्हाला जर करणार असेल तर करा. मी एक तसाच ठेवलाय. मला फेस नाही मी कट केलाय. मी आधी हे थोडंसं स्टार जे आहे ते मी आधी ऑफ करून ठेवते. म्हणजे मी ऑफ का करते? कारण मला इथे ती इमेज प्रॉपर लावता येते. आता इमेजेसमध्ये मी अशा घेतल्यात, की ज्या बॅकग्राऊंडला प्लेन बॅकग्राऊंड असेल, अशा मी काही इमेजेस घेतल्यात. आता ही इमेजमधलं व्हाईट बॅकग्राऊंड कसं घालवायचं? तर यामध्ये सगळ्यात वरून चौथा जो टूल आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्ट सिलेक्शन, क्विक सिलेक्शन आणि मॅजिक. मॅजिकने सुद्धा तुम्ही घालवू शकता. पण मॅजिकने काय होईल, की सेम जे रिझोल्यूशन आहेत व्हाईट कलरचे, आता याचे बोटं सुद्धा व्हाईट कलरची आहेत, म्हणजे नखं आहेत. मग हे सगळ्याला तो ॲप्लाय करेल. म्हणून मला मॅजिक टूल वापरून चालणार नाही. इथे तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल, की कुठला नेमका सिलेक्शनचा टूल मी नेमका वापरला पाहिजे. हे तुम्हाला जशी तुम्ही क्रिएटिव्हिटी करत जाल तसं तुम्हाला लक्षात येत जाईल. परंतु हे एक्सपिरियन्सनेच कळेल, की अरे हा टूल नाही, मला हा वापरायचा आहे म्हणून. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. जसं मी आता इथे एक सिलेक्शन केलं. सगळ्यात पहिलं म्हणजे मॅजिक टूलने सिलेक्शन केलं. नुसतं पहिला नॉर्मल टाइप त्याचं घेते. तर तो अशा पद्धतीने सिलेक्शन करेल. आता मला इथलं आणि इथलं आणि इथलं सिलेक्शन करते, मला परत ॲड करा. परत मला इथून इथे, परत इथे, म्हणजे तो सिलेक्शन मला करत जावं लागेल.
प्रत्येक गोष्ट मला बारीक बारीक कुठेतरी बघत राहावी लागेल. एवढं करत बसण्यापेक्षा मी सरळ सगळ्यात सोपा मार्ग जो सगळ्यात सोपा मार्ग वापरते तो म्हणजे मला काही वेळा क्विक सिलेक्शन पण मी वापरते. पण क्विक सिलेक्शनमुळे काय होतं काही वेळा थोडासा इथे व्हाईटच दिसत असतो बॅकग्राऊंड पण कुठेतरी ऑफ व्हाईट पण असतो. मग तो लक्षात येत नाही तोही सिलेक्शन होतो किंवा तो काही वेळा सिलेक्शन होत पण नाही असं पण काही वेळा होतं. तर अशा पद्धतीने मी क्विकली सिलेक्शन पण करून घेऊ शकता. सगळ्यात माझा आवडता म्हणजे याच्यामधला ऑब्जेक्ट सिलेक्शन जो मी रेक्टँगल स्वरूपात सरळ मी ड्रॉ करते. जो रेक्टँगल म्हणजे थोडक्यात ते इमेज त्या सिलेक्शनमध्ये आली पाहिजे असं मी ड्रॉ करते आणि मी सोडून देते. त्या पद्धतीने तो त्याला जी वाटते कडा ती तो पूर्ण सिलेक्ट करून घेतो. हे बघा अशा पद्धतीने तो परफेक्ट सिलेक्शन करून घेतो. आता काही वेळा इथे पॉइंट जो आहे ना तो थोडासा इथला ना कटआउट झालेला आहे. जर आपल्याला वाटतंय की अरे हे सिलेक्शन व्हायला हवं होतं. तुम्ही याच्यामध्ये ऑल्ट की प्रेस करून थोडं बघू शकता. प्रत्येक त्याची आउटलाईन बरोबर झाली आहे का? तर नसेल तर मी समजा प्लसवर क्लिक केलं, तर मी इथून अशा पद्धतीने मी घेऊ शकते. म्हणजे त्याला थोडंसं ॲड करू शकते. हं. अशा पद्धतीने मी ॲड करून घेतलंय. कारण हा कुठेतरी व्हाईटला मॅच होत असणार आहे. त्याच्यामुळे त्याने ते घेतलेलं नाही. आणि कुठे इकडे थोडासा स्पेस असू शकतो त्या आउटलाईनला. तर अशा पद्धतीने मी इमेज घेतली. साधं सोपं मी काम करते. Ctrl+C म्हणजे कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर मी इथे न्यू लेयर घेते आणि Ctrl+V म्हणजे मी पेस्ट केलं. आता मी पहिली जी लेयर होती डाउनलोड जी इमेज जी मी पेस्ट केली होती ती मी ऑफ करते. ऑफ केल्यावर तुम्हाला एलिफंटचा एलिफंट दिसतोय कार्टूनमधला. आता तुम्हाला फक्त फेसच हवा असेल तर तुम्ही तेवढाच बरोबर हा भाग जो आहे जेवढा तो तुम्ही कट आउट करून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलंय तसं इथला असा भाग जो तुम्हाला नको आहे तर तुम्ही तो कट करून घेऊ शकता. ॲक्चुअली हे तुम्ही रेक्टेंगलने नाही तर तुम्हाला लॅसो टूल आहे. मॅजिक लॅसो टूल, पॉलिगॉनल आहे आणि मॅजिक लॅसो टूल पण आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही कट आउट करून घेऊ शकता. तेवढा भाग तुम्ही तो कट करून घेतलात की मग त्या पद्धतीने तुम्ही नुसता फेस पण लावू शकता. पण मला ती इमेज पूर्ण छान दिसली म्हणून मी ती त्याला लावून घेतली. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक इमेजचं जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करून त्या पद्धतीने तुम्ही काम करून घेऊ शकता. जसं मी आता मूव टूल सिलेक्ट केलाय आणि या ठिकाणी तो थोडासा सेट केलाय, थोडासा क्रॉस केलाय. तो अशा पद्धतीने क्रॉस केलाय आणि इमेज जरा छोटी केली आहे. आता तुम्हाला इथे दिसेल एक कान थोडा बाहेर जातो आणि एक कान बरोबर ह्या लाईनच्या मधोमध आहे. तर हा कान जो आपल्याला एवढा रिमूव्ह करायचा आहे, तो तेवढा सिलेक्शन करा आणि त्यानंतर रिमूव्ह करून घ्या. जसं की आता मी त्याला सेट केलंय. त्याच लेयरवर मी काम करते. हाच जो लेयर आहे, त्याच्यावर मग मी सिलेक्ट करते. जेवढी मला बॉर्डर आहे, थोडंसं आधी मला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. ह्याचं डोकं हं. डोकं ॲडजस्ट केलंय आणि थोडंसं त्याला क्रॉस करते मी. हं. तर अशा पद्धतीने मी क्रॉस केलेली इमेज आहे त्याला लावली आहे आणि आता मला याच्यामध्ये जो बाहेर गेलेला भाग आहे तो मला रिमूव्ह करून टाकायचा आहे. मी सिलेक्शन केलं. तुम्ही डायरेक्ट इरेजर टूल वापरा आणि डिलीट करून जेवढा तुम्ही सिलेक्ट केला तेवढाच जाईल. इथे तिथं कुठे तुम्ही क्लिक केलं तर जाणार नाही. जेवढा सिलेक्शन केला तेवढाच परफेक्ट जाईल. तर अशा पद्धतीने दिसताना असं दिसेल की या बॉर्डरच्या आतच त्याचा कान गेलेला आहे. तर तो व्यवस्थित कट करणं गरजेचं आहे. बॉर्डरला बरोबर मॅच व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी ज्या इमेजेस आहेत त्या मी सगळ्या लावून घेतल्या प्रॉपरली. अशा मी इमेजेस लावून घेतल्या. जे आता मला जे सेम टू सेम मिळालं नाही डक जो मिळालाय डक किंवा मिल्क बॉटल आहे किंवा सॉक्स आहे आणि पिन आहे त्याची आणि हा एक एलिफंट आहे आणि बलून असं मी या पद्धतीने लावून घेतलं. स्टार वगैरे सगळे घेतलेले आहेत. आता हे ॲडिशनल म्हणजे तुम्हाला डॅश लाईन ही तुम्ही ड्रॉ करू शकता. जी आता
जसे आपण रेक्टँगल किंवा इलिप्स वापरतोय तशी लाईन तुम्ही ड्रॉ करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लाईन ड्रॉ केली, त्याला कलर काय असेल तर तुम्ही स्ट्रोक कलर चेंज केला, फिल कलर द्यायचं नाही, स्ट्रोक कलर चेंज केला की त्याचं काम झालं. सपोज तुम्हाला ह्या स्टाईलमध्ये चेंज करायचं आहे तर तुम्ही त्या स्टाईलमध्ये चेंज करू शकता. जशी मी ही डॅश लाईन जी तयार केली डॅश स्टाईलची, तर ती त्या पद्धतीने मी घेतलेली आहे. मी याच्यामध्ये आता डिटेल करत नाही आहे. तर ह्या 2 लाईन घेतल्यात, ही डॅश डॅश केली आहे आणि हा एक रेक्टँगल घेतलाय. आता तो राउंडेड रेक्टँगल कसा आहे, राउंडेड रेक्टँगल जो आहे तो मी एक सिंपल रेक्टँगल घेतला, मोठा केला आणि याच्यामध्ये जो काही फिल कलर आहे तो मी त्याच्यात ॲप्लाय केलाय. ॲप्लाय केल्यानंतर मूव्ह टूलचा वापर केलाय. मूव्ह टूलने जो इथे तुम्हाला 4 पॉइंट्स दिसताय ते त्याच्यासाठीच आहे, जे तुम्ही राउंडेड त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते राउंडेड करून मग तुम्ही ती इमेज छोटी करून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी इमेज त्या पद्धतीने मी लावलेली आहे. आणि असे माझे शेप पूर्ण एकत्र करून ठेवले आहेत. त्याच्यामुळे मी डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तो शेप दिसतात. याच्यावर जेव्हा मी क्लिक करते तर तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये बरेच शेप्स, प्रत्येक सिंगल शेप दिलेले आहेत. लेयर्स खूप आहेत त्याच्यामध्ये झालेले आहेत आणि कुठेतरी कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी सगळे ग्रुप बनवून ठेवले आहेत. आता आपल्याला टेक्स्ट टाईप करायचे आहेत. आता टेक्स्ट टाईप करताना मागच्या असाइनमेंटमध्ये पण दाखवलंय तुम्हाला टेक्स्ट कसे टाईप करायचे, फॉन्ट स्टाईल कशी बदलायची आहे. तर पुन्हा एकदा मी दाखवते, एक सिंपल एक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे काय तुम्ही इथं शेप म्हणजे तो शब्द टाईप केलाय, सिंपली तुम्ही टाईप करणं आहे. जसं की मी आता टाईप केलंय. मी शब्द टाईप करते. तुम्हाला शब्द जे कुठले घालायचे आहेत, जे त्यांनी दिलेले आहेत बेबी शॉवरसाठी आणि जो फॉन्ट त्यांनी दिलाय स्टाईल तो आत्ता माझ्याकडे नव्हता. पण मी त्याच्यात सारखा साधारण जो मीटर होता आहे तो घेतलाय. बाकी जे इतर शब्द आहेत त्यांना सिंपल लँग्वेज दिलेली आहे. सिंपल फॉन्ट दिलेला आहे आणि सगळ्याला व्हाईट कलर दिलेला आहे आणि तो टेक्स्ट लावलेले आहेत. आता मी जसं ह्याच्या मी सिलेक्ट करते, तर तुम्हाला इथं टेक्स्टचा जो पूर्ण प्रॉपर्टी बार चेंज झाली दिसेल. इथूनही फॉन्ट तुम्ही स्टाईल वेगवेगळी घेऊ शकता, पण तो आपल्या बॅक साईडचा तो टेक्स्ट दिसत नाही. म्हणून मी काय करते, कॅरेक्टरमधील जी विंडो आहे ती ओपन करते आणि इथून मी त्याचे चेंजेस करते. म्हणजे तुम्हाला इथे चेंजेस दिसतील. आता मी जो घेतलाय तो तुम्हाला दाखवते फॉन्ट्स. ओके, हा घेतलाय. हॅरिंग्टन नावाचा मी घेतलाय. तो साधारण कर्सिव्हमध्ये पण आहे आणि मीटर होता असा आहे आणि आता हे छोटं अक्षर आहे, ते तुम्हाला मी मोठं करून दाखवते. जसं शिफ्ट की, कंट्रोल की प्रेस करून ठेवायची आणि ग्रेटर दॅनचं साइन असलेलं बटन तुम्ही जर दाबत राहिलात तर ते टेक्स्ट मोठं होतं आणि बाजूचं लेस दॅनचं जर तुम्ही दाबलात तर तुमचं अक्षर छोटं होतं. ही शॉर्टकट की आहे. शिफ्ट की प्लस कंट्रोल की ही दाबून ठेवायची आणि त्या पद्धतीने तुम्ही टेक्स्ट आहे तो मोठा किंवा छोटा करू शकता. तर अशा पद्धतीने मी शब्द टाइप करून घेतलेला आहे आणि त्याला फॉन्ट स्टाईल अशी दिली आहे. आता याच्यामध्ये फॉन्ट स्टाईल जी दिली आहे ती फक्त कशाला दिली आहे, बेबी शॉवरला शब्दाला दिली आहे आणि ग्लॅक्सेंडर गोल्ड अशा 2 वर्डला दिले आहेत. बाकीचे सगळे नॉर्मल आहेत. तर त्या पण तुम्ही टाइप करून घेऊ शकता. काही छोटा साईजमध्ये दिलेत, काही थोडी मीडियम साईजमध्ये दिले आहेत आणि थोडंसं मोठ्या साईजमध्ये बोल्डमध्ये दिले. तर तुम्ही त्या पद्धतीने कॅपिटल आहेत, कुठे स्मॉल लिपीमध्ये आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही चेंज करून घेऊ शकता. आत्ताचा मी हा टेक्स्ट ऑफ करते आणि मी टाइप केलेला जो पूर्ण टेक्स्ट आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही टाइप करून घेऊ शकता आणि ज्या इमेजेस आहेत
त्या मी लावून घेतल्यात आणि अशा पद्धतीने फायनल त्याचं जे रूप आहे ते अशा पद्धतीने दिसेल. तर याच्यामध्ये दिसताना लेयर्स किती दिसतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 लेयर्स दिसतायत. पण ॲक्चुअली 5 त्याचे ग्रुप्स आहेत वेगवेगळे. जे स्टारसाठी मी वेगळा ग्रुप बनवलाय. याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये जाल तर तुम्हाला लेयर्स खूप दिसतील. त्याच्यामध्ये मी क्रिएट केल्यात अशा पद्धतीने. आणि जास्त इथे दिसू नये म्हणून मी ते एकाच ग्रुपमध्ये राहतील असं मी ते बनवलंय. अशा पद्धतीने इमेज तुमचं पूर्ण भरलेलं असलं पाहिजे, कारण कुठेही तुम्हाला असं रिकामी जागा असता कामा नये म्हणून हे स्टार त्याच्यासाठी दिलेले आहेत. काही इमेजेस सेम टू सेम नाही आहेत. ॲक्चुअली आपण म्हणजे आम्ही ते Googleमधून मी ते घेतले आहेत आणि त्याला मी लावण्याचा प्रयत्न केलाय. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये टेक्स्ट कसा टाइप करायचा, त्याची साईज, त्याचं स्टाईल ती त्याच्यामध्ये कशी ॲप्लाय करायची, त्याच्यानंतर इमेजेस डाउनलोड कशा करायच्या, त्याच्यानंतर इमेजेस जिथं नको आहे तिथे आपण कटआउट केलेले आहेत. जसं याच्यामध्ये दाखवलंय सॉक्सचा इथं थोडा भाग कट केलाय, बलूनचा केलाय, इथे एलिफंटचा इयर केलाय, बॉटलची इथे कॉर्नर साइड केली आहे आणि डक आहे त्याचे पाय होते ते पण मी कट केले. आणि इथे जो एक सर्कल घेतलाय त्याचा पण कट केलाय भाग. म्हणजे अशा पद्धतीने मी काही गोष्टी ज्या आहेत त्या मी कट आउट करून थोडंसं असं दाखवलंय की इथून आतून बाहेर आलेत. म्हणजे बॉर्डरमधून त्या इमेजेस बाहेर आलेत असं तो थोडंसं त्याला लूक दिलाय. बाकी याच्यामध्ये स्टार वगैरे मला 3 स्टार मिळाले म्हणून 4 स्टार असेल तर अजून छान दिसलं असतं. पण ठीक आहे 3 स्टार मी आता इथे ॲप्लाय केलंय. तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही जसे हे मी 2 जे मिल्क ड्रॉप जे दाखवले आहेत, तर त्याची जशी मी स्टाईल किंवा साईज जी चेंजेस केले त्याच्यामध्ये, तसं तुम्ही एखादा स्टार बनवू शकता. याच्यामध्ये स्टार आहेत. जसं की याच्यामध्ये पॉलिगॉनल वगैरे आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टार किंवा ट्रायंगलमध्ये एक स्टार बनवू शकता आणि तसं 4 स्टार बनवून तुम्ही करू शकता. मी आता मग तुम्हाला फास्टली ॲप्लाय करून दाखवायला हवं म्हणून मी काही रेडीमेड घेतलेत शेप आणि याच्यामध्ये मी ॲप्लाय केलंय. जेणेकरून हे फास्ट काम करता येईल यासाठी. तुम्हाला नक्कीच बेबी शॉवरचं एक इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. माझ्या वेगवेगळ्या असाइनमेंट माझं बनवणं काम चालू आहे आणि पुढे येणाऱ्या नवनवीन असाइनमेंट्स पाहत राहा. नक्कीच तुम्हाला याची काम करताना हेल्प होईल. तुर्तास थँक यू.